चॅप्टर नंबर 6 प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ animal classification. In this chapter we have studied history of animal classification, new method system of animal classification, kingdom Animalia. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती, प्राणीसृष्टी. वर्गीकरण करणे, क्लासिफिकेशन करणे म्हणजे काय करणे नक्की, याची गरज का भासते? व्हाय नीड क्लासिफिकेशन? ओके, या ठिकाणी बघा क्लासिफिकेशन ची गरज का भासते आपल्याला. जगामध्ये किंवा या पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आहेत. काही आपण पाहिलेले असतील, काही पाहिलेले पण नसतील. जर तुम्ही डिस्कव्हरी जर हा चॅनल पाहत असाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की असे असंख्य प्राणी की आपण कधी पाहिलेले पण नाहीये, त्या ठिकाणी आपल्याला ते दिसतात. मग असे प्राणी आहेत, यांचा अभ्यास करायचा कसा, यांचं नक्की वर्गीकरण करायचं कशामध्ये, यांचा अभ्यास करताना नक्की काय गोष्टी सोप्या व्हाव्या, तर ह्या करता क्लासिफिकेशन हे गरजेचं असतं. एक छोटंसं उदाहरण घेऊया. तुमच्या शाळेमध्ये लायब्ररी असते. त्या लायब्ररीमध्ये 5वी पासून 10वी पर्यंत शाळा जशी असेल तशी पुस्तकं असतात आणि त्याचे रॅक केलेले असतात. समजून घ्या, तर हेच जर पुस्तक आपण एकत्र केले सगळे 5वी 10वीचे, आणि त्यात जर मी तुम्हाला म्हटलं की 7वी तुम्ही मराठीचं पुस्तक मला आणून द्या, त्याच्यामधून सापडेल पण वेळ लागेल, भरपूर वेळ लागेल. प्रत्येक पुस्तक बाजूला करायची, शोधत वेळ लागेल. मग अभ्यास तर करायचा आहे पण वेळ गेला. मग हेच जर आपण एक काम केलं की 5वीचं रॅक वेगळं, 6वीचं रॅक वेगळं, 7वीचं रॅक वेगळं पुस्तकांचं, त्याच्यामध्ये पण कप्पे केले की हिंदी, मराठी, इंग्लिश, गणित, विज्ञान. आणि जर तुम्हाला म्हटलं की मला 7वीचं मराठी पुस्तक पाहिजे, तुम्ही एक राऊंड फटक्यात जाल, ती रॅक पाल 7वीची, त्या रॅकमध्ये मराठी पुस्तक कुठे ठेवले ती रॅक बघाल किंवा तो कप्पा बघाल आणि त्यातून 1-2 मिनिटांमध्ये ते पुस्तक तुम्ही घेऊन या. हे कशामुळे सोपं झालं? वर्गीकरणामुळे, क्लासिफिकेशनमुळे. कशामुळे? वर्गीकरणामुळे, क्लासिफिकेशनमुळे ह्या गोष्टी आपल्याला सोप्या झाल्या. मग असंच वर्गीकरण जर प्राण्यांचं तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा अभ्यास करणं कसं जातं? सोपं जातं. तो कुठल्या गटामध्ये मोडतो, त्या गटामधील प्राण्यांचं वैशिष्ट्य काय आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला अभ्यासाला कशा सोप्या जातात. म्हणून प्राण्यांचं वर्गीकरण करणं, क्लासिफिकेशन करणं कसे आहेत गरजेचं आहे. मग आता ह्या चॅप्टरचं नक्की काय काय आहेत वर्गीकरणामध्ये आपण हे शिकूया. आता हा जो चार्ट आहे हा सगळ्यांनी पूर्ण करायचा आहे, कारण हा 9वीला झालेला आहे. ओके, दिस चार्ट वी हॅव स्टडीड ऑलरेडी 9th स्टँडर्ड. ओके, सगळ्यांना तो कम्प्लीट करायचा आहे, महत्वाचा आहे. आपण डिरेक्ट जाऊया हिस्ट्री. आता पहिली मी मराठीमध्ये वाचणार आहे आणि नंतर जाणार आपण इंग्लिशकडे. ओके, आता ही जी हिस्ट्री आहे, इतिहास हा तुम्ही वाचायचा आहे, हे तुम्हाला मी सांगितलं. मग आपण डिरेक्टली काय करूया, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती, ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. Traditionally, depending upon presence or absence of notochord, the animal kingdom has been divided into two groups: non-chordates and chordates. पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरंजनाचा अवयव असतो. आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राण्यांचे 2 वेळात वर्गीकरण केले: कॉर्डेट्स अँड नॉट. असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. आधार पाहिजे आपल्याला, कसा शरीराला आधार आहे. आधार कसला? आपला मणक्यांचा आहे, पाठीच्या मणक्यांचा. त्यामुळे आपण ताड चालतो, ताड बसतो, बॅलन्स करतो. तो जर नसतो तर आपला एकदम बॅलन्स बिघडला असतो. मग त्याप्रमाणे याचे 2 भाग पडतात: नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स, म्हणजेच असमपृष्ठरज्जू प्राणी, समपृष्ठरज्जू प्राणी. त्यातला पहिला बघा, असमपृष्ठरज्जू प्राणी.
यांचे वैशिष्ट्य बघा कसे आहेत. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. करेक्ट. त्याच्यानंतर ग्रसनीमध्ये कल्ले विदरे नसतात. म्हणजे आपले ग्रसनी असण्याचे कल्ले असतात बघा, त्याच्यात ते कल्ले नसतात. चेतारज्जू असेल तर तो युमांगी, पेयर, भरीव आणि शरीराच्या अधर म्हणजेच काय, तो वेंट्रल साईडला असतो, अधर बाजूही. हृदय असं ते शरीराच्या पृष्ठभागास पुढच्या बाजूमध्ये असतं. हे सगळे तुम्हाला विचारता, हे पॉइंट लक्षात ठेवायचं. सगळ्यांनी हे पॉइंट पाठ करायचे आहेत. 9वी सारखंच आहेत सेम. नॉन कॉर्डेट्स. कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स एनिमल्स आर एज फॉलोज. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नॉटोकॉर्ड. यांना काही असा समपृष्ठरज्जू नसतात. फ्रँगल गिल्स स्लाइड्स आर ॲब्सेंट. त्यांना कल्लविद्रे नसतात. नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन वेंट्रल साइड्स. अदर बाजूमध्ये असते. इट इज सॉलिड्स अँड पेयर. ती कशी असते, घट्ट आणि कशी असते, भरीव असते. सॉरी, भरीव आणि कशी असते, जोडीने येते, पेयर. हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डोर्सल साइड्स. हे पुढच्या बाजूमध्ये असतं. आता समपृष्ठरज्जू यांना पाठीचा कणा असतो. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. त्याला या ठिकाणी याला कसे आधारक आहे बघा, हे पृष्ठरज्जू. श्वसनासाठी कल्ले विदरे असतात. माशांना जसे कल्ले असतात, गिल स्लाइड्स किंवा फुफ्फुसे, मासावरील फुफ्फुस असतात. चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. या ठिकाणी बघा, हे जर तोंड असेल तर हा चेतारज्जू कुठल्या भागामध्ये आहे, पुढच्या भागामध्ये आहे. हृदय शरीराच्या अधर बाजूमध्ये असते. अधर पुढच्या बाजूस. पृष्ठरज्जू शरीराला आधार देणारे लांब दोऱ्याची संरचना प्राणीच्या शरीरात पृष्ठबाजूमध्ये असते. याच्यामध्येचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. कॉर्डेट्स. Character of chordates are as follows. Body is supported by notochord. This is notochord. Any body ला सपोर्ट दिला आहे. फ्रँगल्स, गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट इन रेस्पिरेशन. या ठिकाणी गिल्स किंवा काय असतं, त्यांचं फुफ्फुस असतो. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डोर्सल साइड ऑफ बॉडी इज हॉलो. या ठिकाणी बघा, नर्व कॉर्ड कशी आहे, ती हॉलो आहे, पोकळ आहे. हार्ट इज प्रेझेंट इन वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. पुढे असं ते अदर बाजूस असतं हृदय. नॉटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डोर्सल साइड ऑफ एनिमल बॉडी. इट कीप्स द नर्व्स टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. आता यातले आपल्याला काय शिकायचं बघा. या ठिकाणी प्राणीसृष्टी दोन भाग पडले, असम आणि समपृष्ठरज्जू. असम मध्ये संघ कुठले बघा, आदिजीव, रंध्रीय, सिलेंटराटा, चपटे कृमी, गौण कृमी, वलई, संधिपाद, मृदगाय, कंटकचर्मी, अपृष्ठसम रज्जू. उपसृष्टी समपृष्ठमध्ये संघ समपृष्ठरज्जू का, युरेकार्डेटा, सेफलोकार्डेटा, वेट्रिबिटा. याच्यामध्ये चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, माशांना काटे असतात बघा. उभयचर, सरीसृप, सरपटणारे पण असतात पक्षी, आणि सस्तन म्हणजे माणूस वगैरे सगळं, त्यांना पाठीचे कणे असतात. किंगडम ॲनिमलियामध्ये सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आणि व्हॉट कॉर्डेट्स म्हणजे छान यांना आधार असणे. याच्यामध्ये बघा, फायलम, प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिलेंड्रा, पॅलिहेमिल्थस, सेलहेमिल्थस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, एन्कॉर्डेटा and what hemichordata. सब किंगडम मध्ये फायनम कॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. याच्यामध्ये काय तुमचं सायक्लोस्टोमाटा, पायसेस, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्हिस अँड
मॅमिलिया. तर हे सगळे आपल्याला ठिकाणी शिकायचे आहेत 1 by 1. याला 5 किंगडम्स असं म्हणतात. अकॉर्डिंग टू 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट विटाकर. विटाकर यांची काय आहे, पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशी प्राणी प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती, वापरलेले मुद्दे. नक्की वर्गीकरण कशामध्ये करायचं पण कशात करायचं आहे, त्यांच्या कुठल्या पार्ट्समध्ये करायचं आहे, याचे वापरलेले काही आधारभूत मुद्दे आहेत. क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. नक्की कुठला क्रायटेरिया वापरायचा, क्लासिफिकेशन करायचं पण कशामध्ये करायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कुठली एखादा फालतू पॉईंट घेऊन क्लासिफाय करणं त्यात काही मजा नसते. क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. पहिलं तुमचं कुठले, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. हे बॉडी ऑफ ॲनिमल इज मेड अप ऑफ सेल. कशाने बनले आहेत, पेशींनी बनले आहेत. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर बहुपेशीय ॲनिमल्स, मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स ऑफ इन देअर बॉडी, while unicellular animals is the body is made up of single cell, all functions are performed by same cell only. याचा अर्थ असा होतो की मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय प्राण्याचं प्रत्येक बॉडी मधल्या पेशींचं काम वेगळं असतं. आपले माणूस आहेत कसं आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक हाताची पेशी वेगळी, कानाची पेशी वेगळी, प्रत्येकाचं कार्य वेगळं. पण तसं एक पेशीमध्ये काय असतं, एकच पेशीचं काम करतात ते. बॉडी ऑर्गनायझेशन्स ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल्स इज रेफर्ड बाय व्हॉट, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. प्राण्यांचे शरीर पेशींपासून तयार झालेले आहेत. प्राण्यांच्या बहुपेशी शरीरात अनेक पेशी कार्य करतात, तर एक पेशी प्राणी शरीरामध्ये काय, एकच पेशीपासून तयार झालेले सर्व कार्य कोण करतं, एकच पेशीमध्ये चालतात. एक पेशी प्राण्यांच्या शरीराचे संघटन, जीवद्रव स्तर प्रोटोप्लाझमिक ग्रेड या प्रकारचे असते. आम्ही बघा एक पेशी असतो, पॅरामेशियम एक पेशी, त्यांचं एकच पेशीचं काम असतं, यांना बहुपेशीय नसतात. आता बहुपेशी प्राण्यांमध्ये बघा, बहुपेशी प्राण्यामध्ये जर अनेक पेशी असून ऊती तयार झाल्या नसतील तर अशा प्राण्यांचे शरीर पेशी स्तर सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन संघटन दाखवते. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. त्याच्यात पण काय नसलं तर लक्षात घ्यायचं, ऊती टिश्यू नसतील तरच पेशी स्तर असतात, म्हणजे पेशींचे स्तर. In case of multicellular animals, if tissues are not formed, जर ऊती तयारच झाल्या नाही, their body organization is called cellular grade organization. Example, phylum Porifera. करेक्ट, म्हणजेच रंध्रीय संघातील प्राणी. पहिले काय झालं बघा, पेशी, नंतर ऊती. आता बघा, काही प्राणी शरीरात एक पेशी एकत्र ऊती तयार होतात व त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारात पेशी आणि ऊती येतं बघा, या ठिकाणी दोन्ही पण एकत्र येतात. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी. In case of some animals, cells come together to form tissue with the help of which all the body of function are performed. Such animals show cell tissue. मग कोण एकत्र आले याच्यामध्ये, सेल आणि या वॉट, टिश्यू. मला काय म्हणतात, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन्स. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स ऑफ फायलम वॉट, निडारिया. त्याला काय म्हणतात, निडारिया. सी इज वॉट, सायलेंट वर्ब. चपटे कृमी, हे चपटे असतात बघा, यांना तर चपटे कृमी.
चपट्या कृमीमध्ये ऊती अवयव स्तर संघटन, त्याच्यामध्ये काय असतं, ऊती आणि अवयव म्हणजे टिश्यू आणि ऑर्गन, यामध्ये काही ऊती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. Flatworm shows tissue organ grade organization. In this type of organization, tissue are organized to form some organs. However, complete organ system are not formed. याच्यामध्ये मात्र complete organ system फॉर्म होत नाही. कोणामध्ये? चपट्या वर्म मध्ये काय असतं तुमचं, फ्लॅट वर्म मध्ये टिश्यू आणि काय असतात, ऑर्गन्स असतात. यामध्ये खाली मानवी शरीराची रचना दाखवली आहे, त्यातील नामनिर्देशन करा. हे आकृती नाव तुम्ही द्यायचे आहेत. करेक्ट. तर तुम्हाला काय होमवर्क आहे. अवयव स्तर, उदाहरणार्थ बघा, माणूस, बेडूक, खेकडा. आता नक्की यांचे अवयव स्तर कसे असतात आपण हे बघूया. पहिला आहे तुमचा बॉडी सिमेट्रिक, शारीरिक सममिती. मानवी शरीराचे आणि अविवाचे चित्र घ्या, डोळ्यासमोर चित्र ठेवा. चित्रातील शरीराच्या विशिष्ट अक्षराला काय करा, काल्पनिक छेद द्या, छेद द्या, कापा, जेणेकरून तुम्हाला कशात दोन समभाग मिळतील. काय म्हणाले बघा या ठिकाणी बघा, प्राण्यांच्या शरीरात विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता शरीराचे दोन समभाग होतात की नाही, या गुणधर्माद्वारे प्राण्यांचे शरीर विविध प्रकारचे आहे. बॉडी सिमेट्री. टेक अ पिक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड अमिबिया अँड ट्राय टू टेक इमॅजिनरी सेक्शन थ्रू स्पेसिफिक प्लॅन. त्याने काय करा, तुम्ही तुमच्या इमेजनरी कट करा. of their bodies so as to get two equal halves. What did you observe? बघा, in imaginary sense, if body of animal is cut through imaginary axis of body, it may or may not produce two equal halves. Depending upon this property, there are different types of animal bodies. तर आता कुठले बघा, पहिला आहे तुमचं असममित शरीर, असिमेट्रिकल बॉडी. अशा प्रकार शरीरात असा कोणता अक्षर नसतो की ज्यातून छेद घेतल्या शरीराचे दोन समभाग जातात. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, काही प्रकारचे स्पंज. याचा तुम्ही कुठला अक्षरातून छेद घ्या, असा त्याला अक्षरच नसतो की ते दोन सारखे होतील. कारण का, अमिबाला काही एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर किंवा आकार नाही. तो कसा असतो बघा, यांना म्हणतात असिमेट्रिकल बॉडी. इन केस ऑफ सच बॉडी देयर इज नो एनी सच इमेजनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी through which we can get to equal halves. Example, amibia, paramecium, some sponge. हे जे आहे त्यांना आकार काहीच नसतो. स्पंज पण बघा तुम्ही, त्याला विशिष्ट आकार असतो का नाही, तो कसा गोळा होऊन जातो. याला विशिष्ट पक्षातून छेद घेता का, नाही घेता येणार. म्हणून ती बॉडी कुठली असती, असिमेट्रिकल बॉडी. नंतर आहेत रॅडियल सिमेट्री, म्हणजे अरीय सममिती. या प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्या दोन समभाग आपल्याला पडतात. उदाहरणार्थ तारा मासा. या प्राणी शरीरात मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगळी प्रतले आहेत, त्यातून 5 वेगळ्या प्रकारे छेद घेतल्या दोन समभाग मिळू शकतात. आता जर आपण स्टारफिश जर तुम्ही पाहिला तर तो या प्रकारामध्ये असतो बघा. यातलं तुम्ही कसे करा, तुम्हाला काय मिळतील, दोन समभागी मिळतील. काय हे म्हणतात अरीय सममिती.
हे बघा असिमेट्रिकल बॉडी, पहिले घेतलं आपण अमिबे आहे त्याचं. नंतर आहेत तारा मासा म्हणजेच रॅडियल सिमेट्री, अरिय सममिती. अरिय सममिती बघा कसं आहे, तुम्ही पाचछेद करा बरोबर तुम्हाला मिळतील. In this type of body, if imaginary curve passes through central axis but any plane of body, it gives two equal halves. Example starfish. In case of animals, there are 5 different planes passing through the central axis of body through which we can get equal halves. बघा 5 भाग केले. एक, तर यातून आपल्याला सगळ्यांचे सारखे भाग मिळतात. आणि आता शेवटचा आहे तुमचा ह्याच्यातला बायलॅटरल सिमेट्री. ही बघा बायलॅटरल सिमेट्री. द्विपार्श्व सममिती, बायलॅटरल द्विपार्श्व सममिती, बरोबर मधून सेंटरने भाग जाऊ शकतो. या प्रकार शरीराचा एकच अक्ष असतो असा की तो फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेदकेला दोन स्वभाव मिळतो. उदाहरणार्थ कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानवी. बघा इथून जर तुम्ही याचा भाग केला तर मिळेल का तुम्हाला सारखा? नाही मिळणार. तुम्ही याचा जर असा भाग जर केला तरच तुम्हाला तो विशिष्ट फक्त त्या एकच अक्ष असतो की त्यातून आपल्याला दोन समभाग मिळतात. बायलॅटरल सिमेट्री. In this type of body, there is only one such imaginary axis of body through which we can get two equal halves. Example: insects, fishes, frog, birds, swimmers. Like this, we can cut the body. Only one imaginary axis. पुढच्या लेक्चरला आपण हे घेऊया जर्म लेअर आणि त्याच्यानंतर क्लासिफिकेशन.